बसून घ्या बसून हॅलो बेस कमी थोडा आतमध्ये नाही माझ्या लाडक्या रसिक माता प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे आणि संपूर्ण टीम यांच्याकडून दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुद्रा गोवाने उत्तम कार्यक्रम केला असं म्हणू पण शकत नाही, पण गोवाने घाण केली. घाण गोवाने केली. त्यांचे वस्ताद आहेत गुरुवारी आले होते आणि रसिकांच्या साक्षीने माझी पहिली बारी कशी झाली सांगा मला तुम्ही. गोवा लय उडायला लागलाय लय उडतोय गोवाला शिवरंजनी माहित नाही अजून. त्याचे ढोलकीवाले संगीतकार एवढे चांगले आहेत. कालचा शंभरा पडदा शिवरंजनीची आलाप घे गोवा दलपटलाच पहिल्या आले गोवा. माझं काही नसताना या ठिकाणी आम्ही डायरेक्ट इथे केलं. लोकप्रिय माझे ढोलकी बंधू फुरुजगावचे सुपुत्र आहेत, माझ्या खेडचे आहेत, माझे बंधू आहेत. तसेच आंबेगावचे सुपुत्र शिक्षकांची 2 मुलं या कलेमध्ये आहेत. डॉक्टरी करतायत, नर्सचा कोर्स करतायत. ते माझे प्रणव आणि पंकज दादा आहेत. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याच गावचे सुपुत्र बँजो मास्टर माझे एकमेव सौरभ दोडुकर आहेत. त्याच्यावर काय होत वा ही कलाकार हे प्रेम कलेवरती मी करतो तेवढं दिलंय म्हणून गोवा मला म्हटले टोपीच्या खाली काय. आता मी तुम्हाला सांगतो प्रेक्षक मी लाजत नाही. जर कपडे सांगतो सगळं सांगतो बघा, मी काय लाजत नाही. गेली 17 वर्ष घासतोय. आता ही घासून वरची पण पिकली आणि खालची पण पिकली. मी काली करतो. आता इथं वरती नाही दिला देवा, मी टोपी घातली आणि हा गोवा बाटग्या शब्द होता माझ्याकडे, मी बोलू शकत नाही. आता भास्कर भाऊ बंधू बोलले मला गोवा लोककला सादर करते मी. तुझ्या डोक्यावरती फिरती पाहिजे तर पुरुष आहेस, मी बाई आहे. तर उद्या काय म्हणशील साडी नेसून ह्या गोष्टी नको बरोबर ना. तुम्ही सांगा तुमचेच गुरुबंधू आहेत ते. मी टोपी का घालतो लोक सांगून नाही. मला ही आवड आहे, छंद आहे. आणि ती पण लाल घालतो. आणि लाल तुझीसा म्हणतात मला. लाल कलरचा पोपट असतो का कधी. बुवा तुझा पोपट तुझ्याकडे ठेवतो बघा हाय. आणि तो बिनकामी आहे बुवा असे विषय काढले ना. तर मला बुवा बोलले त्याचं उत्तर मी देणार आहे, लक्षात घ्या. चुकून बुवा मला बोलून गेले. पूर्वीचा योगेश बुवा बघायला लावू नका. आता बुवा तुमच्याने आमचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. बुवा तुम्हाला पण किती वेळा मी बघितली आहे, तुम्ही मला बघितली आहे. पण 5 वर्षांनी तुम्ही कार्यक्रम करताय का. ज्या वेळेला चंद्रनगरला त्या धानूला जो कार्यक्रम झाला तो शेवटचा आपला कार्यक्रम झाला, त्यानंतर मला तुम्ही 1 वर्ष पण फोन केला नाही. म्हणजे याचा विचार करा मोरे बुवा काय चीज आहे. कारण मी लोककलेवरती प्रेम करतो. बुवा काढायची असेल ना ते घाणेकर बुवांनी आमचे अनेक कार्यक्रम झालेत बुवा.
70-80 कार्यक्रम झालेत बुवा. तू कालचा शामला बरोबर माझ्या शिकवतो बोलतोय, संदीप बोला शिकवतोय. हे टोपीचा विषय टोप्या लावून लावतात बुवा. मोरे बुवांच्या नादाला लागू नको. हा त्या ठिकाणी पैसे दिलं, मी आलं बोललो का दिलं. हा मुंबई मठाचे अध्यक्ष शांताराम गोलमडे याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 500 रुपये दिले. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. मला भाऊ बोलले ते गोष्टी. आता थोडक्यात थोडक्यात बुवांची स्तवन छान होती. रसिकांना गायलं गणित छान होतं. गाण्याचं उत्तर देतो ऐका. नंतर बुवांना मी घेतो. आता बुवा घरामध्येच घुसलेत ना, मी पण घरामध्येच घुसणार. साक्षीला या ठिकाणी युट्यूबर आहेत बुवा. त्या गोष्टी मी पूर्ण सोडल्या आहेत. माझं मी एक नंबर. परवा पण बोललो विरारला, नालायक बुवा आहे. एक जण बोललाय त्याला अक्कल नाही, नालायक बुवाशी कार्यक्रम करतो. अरे नालायक मी का? या कोकणामध्ये नामवंत लायक यशवंत कलाकार म्हणजे नालायक बुवा म्हणजे मोरी बुवा आहे. शब्दांची खेळी करते मोरी बुवा. कसा करतो मला माहिती आहे. मी एकटा करतो. तुमची शेपडे कोण असतील ना त्यांना घेऊन काटा खाली, पायाखाली. टाकू नका मला, टाकू नका, भडकवू नका. म्हणून बुवानी गण गायला सुरुवात गणाची. बघा आता बुवांचा विषय. रातों में जगाया. आता घाणेकर भाऊ होते, पण यांचे कोण कवी असतील, हे स्वतः असतील, ह्यांचे वरचे कोण असतील, त्यांना मोरे बुवांना एक त्यांची मोरे बुवांची विनंती येते ना, लिखाण कर्तव्य कसं करायचं बघा. गणपती कधी येणार आहेत? 27 तारखेला. बरोबर की नाही? रक्षाबंधन कधी आहे? 9 तारखेला आहे. बरोबर ना? मग ह्या अशा बुवां बरोबर बोलतात मी मंडळ माझ्यावरती प्रेम करतो म्हणून मी भाड्या करतो. शक्तीवाली बदलतात पण तुरीवाला असा तुरीवाला हा भाडका लोकांची उष्टी घेऊन हा तुझी काढतो साला. थांबा फक्त विषय आहे का नाचरे बुवा आले तर की आता बघा विषय बुवांचा विषय बघा. आणि मोरे बुवा कसं उत्तर देतो आहे का बघा. विषय आला गणपतीचा सण. बुवांचा विषय, बुवांचा उत्तर काय देतो बघा मोरे बुवा. आला गणपतीचा सण आतुरले मन. माझी ताई येईल घराला. काय म्हणतो ताई घराला येईल कधी? गणपतीला का रक्षाबंधनला? रक्षाबंधनाच्या सणाला येणार राखी बांधायला म्हणतात बुवा ताईला. गणपती कधी येतो? तू गणपतीचा उल्लेख का करतो? म्हणून उत्तर काय देतो बघा ऐका. अरे दिल ईश्वराने देन येणं होईल पाठीमागून. करील ताई तुझे औक्षण. अरे करील ताई तुझे औक्षण. बाप्पा माझा गजानन. करील ताई तुझे औक्षण. बाप्पा माझा गजानन. तिला ईश्वरानं देणं येणं होईल पाठीमागून. तिला ईश्वरानं देणं येणं होईल पाठीमागून. करील ताई तुझे औषध. वाट पाहितो छटछट तू लवकर यावे गजानन. वाट पाहितो छटछट लवकर यावे गजानन. असा विषय आहे. आता बुवा गवळणचा विषय बुवा मला बोलले ते बुवा गवळण दे. घाणेकर बुवांची कॉपी अजूनही करताय बुवा. काहीतरी नवीन द्या.
पातळ सोडून कर मला ताटणा बोलतात ताटणा वा आता करतो बघ वाट ना आता वाट बघ माझी आता अरे घाणेकरी बोलचे विषय कॉपी करून तुम्ही काय गाताय बा तुमच्याकडे काय आहे तुमचे वस्ताद आहे म्हणून म्हटलं तुमच्या बरोबर बरेच कोण आहेत मी फक्त एकटा आहे म्हणून शॉर्टकट मध्ये बुवा मला बोलले ओटावर मिशीन आहे घरात येऊन जा पोटात माझ्या बोलले बुवा ना माझ्या ओटावरती मिशीन आहे मी याला काय छक्का बोललो काय याला छक्का बोललो का पहिल्या बारीमध्ये ह्याच्या ओटावरती मिशीन आहे तू काढलीस तू भजर ना मला काय मला काय संबंधच पण त्या गोष्टीचा मला दिला नाही बघा पिकते पण गाडी पण करतो डोक्यावरती गेले आता 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 टोपी घालतो थांबा 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 आता हा व टोपी घातली कशी लाल लाल आहे लाल तुझी टोपी आता कशी ती हा लाल पोपट नसतो बुवा तुझा पोपट आहे ना पोपट बघतो मी जवान विन पोपट हा लागला मिठ बोलायला आमच्या आता स्तंभ मनोज तांबरे त्या ठिकाणी आलेले त्यासाठी मोरीवरचा मनाचा मुलगा म्हणून व बोलले पोटावर मिशीन आहे व बोलती मी काय बोललो नाही बहुत छक्कायस म्हणून आणि परत मला बोलले की घरी येऊन जा माझ्या बोलतात अरे नालाय का घरचा विषय मी काढला होता का पहिल्या बारीमध्ये काढला तर बघ बोललंय डेंजर होईल म्हणून पहिला पद अरे निडीबिड भाना तो फुकाना रानात धडाडला अरे नावात तुझ्या उरला नाही राम पतिव्रतेला दाग लावला सास केलंस का काम अरे धोब्याचा नादी लागून केलास आणि झालास तू बदनाम अरे बाईचा हिसका लावते तुला मी आज आयुष्यभर फोडते मी घाल अरे काराया वाकडं घेऊन आला माकडं ह्याला म्हणायचं काय बघा त्याने माझ्या बायकोचा विषय काढला घरामध्ये येतो म्हणून बोलते बुवा काराया वाकडं घेऊन आला माकडं याला म्हणायचं काय अरे स्वतःची बायको ना टिकवू शकला हा स्वतःची बायको ना टिकवू शकला याला मर्द म्हणू की बाय स्वतःची बायको ना टिकवू शकला याला मर्द म्हणू की बाय स्वतःची बायको टिकवू शकला स्वतःची बायको टिकवू शकला याला मर्द म्हणू की बाय कराया वाकडं घेऊन आला माकडं याला म्हणायचं काय कराया वाकडं घेऊन आला माकडं याला म्हणायचं काय स्वतःची बायको टिकवू शकला पतिव्रता असून लावला समाला तुडाग व रामायणातला विषय गातोय साधा सोपा आहे मी काय म्हणतो ऐका पतिव्रता असून लावला समाला तुडाग खरा मर्द गाडी तू मर्दा सारखा वाग अरे एक ना एक दिवस या धरशील बाईचे पाय एक ना एक या बुवाचे धरशील बुवा तू पाय अरे स्वतःची बायको ना याला मर्द म्हणू की बाय स्वतःची बायको ना टिकवू शकला याला मर्द म्हणू की बाय स्वतःची बायको टिकवू शकला स्वतःची बायको टिकवू शकला कराया वाकडं घेऊन आला वाकडं याला म्हणायचं काय कराया वाकडं घेऊन आला वाकडं याला म्हणायचं काय स्वतःची बायको टिकवू शकला अजून घेऊ का बाहेर घेऊ का
हा बघा गोवांचा मला विषय आलेला आहे आणि विषयाचा उल्लेख केलेला आहे गोवानी ते साफ चुकीचं आहे म्हणून ती वैदे गोवांचे वस्ताद सन्माननीय आमचे मित्र शाहीर मास्कर बंधू यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। मी म्हटलंय की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ प्रहस्ता ठीक आहे, अक्षय कुमार निवांतक नारांतक दुशिरा ही नावं सोडून सांगायची आहेत। बरेच जणांना प्रयत्न केला पण त्यांनी मला आज उत्तर दिलं ते म्हणतात मायावी आणि दुरुंदी बस हा चुकीचा आहे। पुन्हा प्रयत्न करा। तुमचा विषय माझ्या समोर आज पहिल्यांदा आलेला आहे, तुमचा विषय आज नवीन आहे, याचा प्रयत्न करेन। तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये म्हणून अजून एक ठोसा देतो आणि शेवट घेतो कसं बघा। अरे तुझ्या सारख्या अनेक जणांना मी तुडवली आहे, अरे माझ्या यशाची वाट मी स्वतः मडवली आहे। माझ्या वाटेला जातो त्याला आयुष्यभर खरं रडवली आहे। अरे कशाला लागतोस योग्य बुवा माझ्या नादाला, अरे तुझ्या सारख्या शेपड्या पोरांना मी पायाखाली तुडवली आहे। घरात येतो बोलतो, घरात बायकोचा विषय बोलतो, तुझ्या घरात येतो बुवा सन्मानाने येशील तर ये, नाही तर हाकलून पण लावी। तुला काय म्हणतो ऐका, अरे मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं, ठोसा मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं, सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं, सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं, सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं, सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने दुसरीला पटवलं। मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं, मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं, सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने दुसरीला पटवलं, सोडून बायकोला दुसरीला पटवलं, सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने दुसरीला पटवलं, सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने दुसरीला पटवलं। बघा 2 मिनिटं आहेत। गोवानो हा शेवट घेतो मी। गोवांचं गाणं होतं, आपले शिष्य आहेत बाहेरगावचे सुपुत्र आहेत पण त्यांना मी संधी देत नाही, पण एकच अंतर घ्या लगेच।
माझे गुरुवर्या शाहीर संदीपजी मोरे बुवानी मला एक संधी दिली. या संधीचं मी नक्कीच सोनं करणार, नक्कीच सोनं करणार. लक्ष असू द्या. कालेश्वरी मातेच्या वरून एक छोटं संगीत घेतोय. लक्ष असू द्या सर्वांचं. हॅलो 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 हॅलो. पालकी ते वर्षान तिचं नाव आहे कालेश्वरी. तिचं नाव आहे कालेश्वरी. हॅलो हॅलो. पालखी येते वर्षानदारी. तिचं नाव आहे कालेश्वरी. तिचं नाव आहे कालेश्वरी. पालखी येते वर्षानदारी. तिचं नाव आहे कालेश्वरी. तिचं नाव आहे कालेश्वरी. मुंबई पुणे घराणा, मुंबई पुणे घराणा. आई नवसाला पावणारी, आई नवसाला पावणारी. पालखी येते वर्षानदारी. तिचं नाव आहे कालेश्वरी. तिचं नाव आहे कालेश्वरी.